सर्व मित्र आणि मैत्रिणी आणि गृहिणींना मुलांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण त्या निमित्ताने गोड सांजेची पोळी तयार करूया गुळ घालून। आता ही गुळ नेहमीचा सांजा करतो तो गुळाचाच असतो। गडावरती वगैरे सज्जन गडावरती आमच्या इथे सांजेची पोळी करतात किंवा सांजा नुसता करतात। गोंदवल्यात सुद्धा सांजा नुसता करतात। गव्हाचा सुद्धा असतो आणि रव्याचा पण असतो। आता आपण काय करूया, नुसता गॅस लावलेला आहे मी। रवा 1 वाटी हा रवा घेतलेला आहे, तो मी भाजून घेते। हा बिन तेल किंवा तूप न घालता नुसता भाजून घ्यायचा आहे आधी। ह्याला नेहमीच्या आपण उपीटाला किंवा गोडाचा शिरा किंवा सांजा करतो त्याला आपण तूप घालतो आणि मग भाजतो, पण ह्याला काय करावं लागतं, बिन तुपाचंच भाजावं लागतं चांगलं। आता आपण हे छान पैकी लालसर असा थोडा चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्याला लागणारा 1.5 वाटी जाता, ही 1 वाटी रवा आहे ना, मग 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे आणि तेवढं 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। सगळं ते विरघळून गाळून इथं मी घेतलेलं आहे, ते दाखवते। नंतर वेलदोडे जायफळची, गुळ असला ना की जायफळ घालतातच, त्याने गुळ बाधत नाही। मग जायफळ वेलदोड्याची पावडर घ्यायची आणि तूप। रवा आता चांगला फुगलेला आहे, छान वास येतो त्याचा। रवा चांगला भाजला गेला की वास येतो छान त्याचा। आता हा मी एका ताटात काढून घेते पहिल्यांदा। गॅस कमी करून त्याच्यामध्ये ही 1.5 वाटी रवा घेतले ना, मग ही 1.5 वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि गुळ घेतलेला आहे, तो चांगला विरघळवलाय आणि पाणी गाळून घ्यायचंय, म्हणजे गुळातली जी काही घाण असेल ती निघून जाते। आता मी ह्याच्यात ते पाणी गुळाचं ओतते। आता हे पाणी जरासं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं तूप ओतणार मी। थोडं गरम व्हायला लागलेलं आहे, त्यात मी तूप घालून घेते। साधारण 1 चमचा घालायचं तूप। आपण भाजताना घातलेलं नाहीये की नाही, आपण तसं घालायचं। थोडंसं जरा हे विरघळून द्यायचं, म्हणजे भरपूर असं गरम झालेलं हे कळतं। तूप जेव्हा विरघळायला लागतं ना तेव्हा पाणी पूर्णपणे हे झालेलं आहे। तर आपल्या ह्याच्यातलं तूप जे घातलं होतं ते सगळं विरघळलेलं आहे। आपल्याला पाक करायचा नाहीये, काही नाही, नुसतं पाणी गरम करायचं। त्यात आता मी वेलदोडे जायफळची पावडर घेते घालून। उकळताना घातल्याने काय होतं, त्याचा वास चांगला येतो। गॅस जरा कमी करायचा आणि हा रवा भाजलेला त्यात मिक्स करून घ्यायचा। आता हे जरी पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने आपला रवा हा फुगणार आहे, तो बरोबर सांजा तयार होतोय घट्ट। बघा आपला सांजा मस्त घट्ट झालेला आहे की नाही, आणि कुठं गाठी पण त्याला राहिलेल्या नाही आहेत, व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता मी हा गॅस घालून टाकते। थोडासा गार झाला पाहिजे, पण सांजा गार करून घेतलेला आहे आणि त्याचे थोडं जसं हाताने मऊ करून गोळे एवढे असे करून घेतलेले। हे सांज्याचे गोळे, गुळ काळा असला की काळे होणार आणि पिवळा गुळ असला तर असे पांढरट पिवळसर होणार। आता कणिक मी मळून ठेवलेली आहे। आपण नेहमीची कणिक मळतो तशीच जराशी मळायची, थोडीशी पातळ मळायची ती। आता हे पुरणाच्या पोळीसारखं जसं आपण हातावर पोळी लांबट करतो तशी करून घ्यायची। एक गोळा घ्यायचा, तसा मध्ये ठेवायचा आणि पूर्ण पुरणाच्या पोळीसारखा तो एकत्र करून घ्यायचा।
असा दाबून घ्यायचा. गव्हाचंच पीठ घ्यायचंय, तांदूळाचं किंवा मैदा आहे ते काही घ्यायचं नाहीये. आणि ही पहिल्यांदा आधी हाताने अशी थापून घ्यायची. थोडंसं पीठ घालायचं त्याच्यावरती. तवा गरम करत ठेवलेला आहे मी. अलगद हाताने ती पोळी लाटून घ्यायची. आधी कडा लाटून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी लाटायची, नाही तर मग एका साईडला पोळी जाड होते आणि एका बाजूला पातळ होते ती. दिसते जवळून तुम्हाला पोळी कशी दिसते ती. आता बघा मी उलटते बघा मधनं, म्हणजे काय होतं दोन्ही बाजूनी पातळ होते पोळी चांगली. अशी पोळी झालेली, इकडूनही पातळ झालेली आपली सांजा दिसतो आणि उलटी केली तर इकडनं पण सांजा दिसतोय. आमच्या सासऱ्यांना सांज्याची पोळी खूप आवडायची. दर प्रत्येक सणाला श्रीखंड नाही तर सांज्याची पोळी हे केलंच जायचं, कारण त्यांची ती आवडते. ती पुरणाची पोळी शक्यतो कमी खायची ती, त्यामुळं. आता मी दुसरी पोळी करते. फुगलेलं दाखवायचं. मस्त कशी टम्म फुगली छानपैकी पोळी आपली. या जेवायला सांज्याची पोळी, वरण भात, आमटी, बटाट्याची भाजी, पापड, लिंबू आणि ओल्या हळदीचं लोणचं. आता ह्याच्यावरती गरम गरम तुपाची धार भाजी पोळीवर आणि भातावर पण. खा आणि मस्त राहा आणि गोड गोड बोला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.